पुढे पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे, ज्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी, ते आम्हाला गद्दार म्हणतात असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला। यांनी पक्ष फोडला, ज्यांनी समाजामध्ये आंतरवादाची भूमिका घेतली आणि ज्यांनी त्या वीज देण्याचा, ऐक्याचा, पुरोगामी भारताचा हा जो एक आदर्श होता, तो आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी पराभूत करणं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यांचा पराभव करा आणि राजे साहेबांना मोठ्या मतांनी विजय करा। 78 पासून संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वासघातकाची आणि गद्दारीची राहिली आहे। त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दादासहित आम्ही सगळ्यांनी केलं की आम्ही गद्दार। म्हणजे समजून घ्या, काय ना अजित दादा कुणासोबत गद्दारी केली, ना आम्ही कुणासोबत गद्दारी केली।